नेमकं काय घडलं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। राणा कडूवाद अखेर शिगेला पोहोचलेला आहे आणि आता जर पाहिलं तर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर प्रचंड आक्रमक होत जे आहे ते बच्चू कडू जे दाखल झालेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी इथं पाहायला मिळतो। पोलिसांसोबत आमदार बच्चू कडू यांची आता जी आहे ती बोलणी सुरू आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं आक्रमक झालेले आहे। बच्चू कडू आणि पोलीस जे आहेत ते सध्या गेल्या काही वेळापासून चर्चा करतात। बच्चू कडू यांनी अक्षरशः पोलिसांच्या पायासुद्धा बच्चू कडू जे आहेत ते पडलेले आहेत आणि पाया पडून बच्चू कडूंनी इथे एक आंदोलन सुरू केलेलं आहे। बच्चू कडू आता या मैदानातील एका झाडाखाली बसलेले आहेत आणि इथे झाडाखालीच त्यांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे। याचविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। बच्चू भाऊंनी आता इथे एक आंदोलन सुरू केलेलं आहे, झाडाखाली ते बसलेले आहे, काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? आम्हाला जर परवानगी नाही घेतलं तर आम्ही रात्रभरात इथं पूर्ण आंदोलनाची पूर्ण तयारी करतो आहे आणि सगळ्या खेड्यागावातून आमचे जे उद्या सभेला येणारे लोक जे होते आता ते आंदोलन यासाठी तयारी सुरू झालेली आहे। बच्चू कडू जे आहे ते पोलिसांच्या अक्षरशः पाया पडत आहेत, त्यांची जे त्यांना मिळालेली परवानगी जी आहे ते पोलिसांना दाखवत आहेत। तर कशा प्रकारे पाहत आहे या सगळ्या गोष्टीकडे? आता हुकुमशाही म्हटल्यावरती पायाच पडावं लागेल। प्रशासनाचे आमच्याकडे पत्र आहे, परवानगी आहे, एवढं सगळं असल्यानंतर आम्हाला जर थांबवलं जात आहे तर पाया पडण्याशिवाय आमच्याकडे उपाय तरी काय आहे? आम्हाला शेवटी गांधींचा पर्याय वापरून आम्हाला गाल समोर द्यावा लागेल, त्यांना थापड मारावं लागेल। नक्कीच आता जर पाहिलं तर गांधीगिरीने हे आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते देतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पाहिलं तर आत्ता जर आम्हाला या मैदानाचा ताबा दिला नाही तर गावागावातून सर्व कार्यकर्ते आणून आजच इथे बसवणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती।